पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल। शिवराज्य सफाई कर्मचारी सेना सांगली जिल्हा अध्यक्ष रमेश अण्णा लाड यांच्या हस्ते जत नगरपरिषद शिवराज्य सफाई कर्मचारी संघटना अध्यक्षपदी लखन कोळी यांची निवड तर जत नगरपरिषद शिवराज्य सफाई कर्मचारी सेना महिला आघाडी अध्यक्षपदी सौ संध्या कांबळे यांची निवड करण्यात आली। या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख उपस्थिती सांगली जिल्हा अध्यक्ष रमेश अण्णा लाड, जिल्हा उपाध्यक्ष पेदाणा मद्रासी, जत नगरपालिका सर्व सफाई कर्मचारी उपस्थित होते। ज्या सरकारी कर्मचाऱ्यांना कायम करा, त्यांना किमान वेतन कायद्याप्रमाणे वेतन द्या, इतर सवलती द्या, त्यांच्या हात शरीर जे घाणीचं काम करतोय त्याच्या घाणीच्या कामाचे त्याला साहित्य देणं हे कोणत्याही शासकीय कार्यालय नगरपालिका असो महापालिका असो त्यांना ते साहित्य त्या कंत्राटदारानं किंवा नगरपालिकेनं पुरवणं हे त्यांचं कर्तव्य आहे। जे शासन परिपत्रक वरनं आलेले आहेत ते ह्या माध्यमातून परवा आम्ही जे आलो होतो त्यामध्ये आम्हाला फक्त 4 वर्षाची माहिती मिळालेली आहे। जत नगरपालिका ही 2012ला स्थापन झाली। आम्हाला हे मुद्दा बघायचा आहे की 2012 पासून आतापर्यंत आपले किती महिला तिथं काम केले, म्हणजे त्यामध्ये त्या मुद्द्यामध्ये बसायला पाहिजे शासनाच्या नियमांमध्ये की बाबा 10 वर्षे 8 वर्षे 9 वर्षे काम केले तर अशा ज्या बायका आपल्या महिला बसतील तेवढ्या लोकांचा प्रस्ताव आम्ही मुंबईला घेऊन जाणार, मान्य करून आणणार, मान्यता करून आणणार आणि तुम्हाला कायम करायचा हे एक आमचा पहिला प्रश्न मागे राहिला सगळ्यात महत्त्वाचा। त्याचबरोबर जर याच्या पुढे जर ठेके चालू झाले तर त्या ठेकेदाराकडून संघटना आणि ठेकेदार हे बांधून घेणार, किमान वेतन, आठवडा सुट्टी, त्यानंतर कामाचे तास आणि PF हे मुद्दे सगळं बांधून घ्यावं लागणार आहे आपल्याला की जेणेकरून यापूर्वी ज्या घटना घडल्या 9 महिने पगार नाही, 10 महिने पगार नाही, आपण रस्त्यावर उतरायचं का उतरायचं आपण कशासाठी रात्री आपण संविधानामध्ये शिकार संघटित व्हा हा जो लढा आहे हे आपण दोघे केलेला आहे आणि आपल्यावर वरिष्ठ आहेत आपल्यावरती तर त्यांच्या माध्यमातून आपण मार्ग काढत जायचं म्हणजे प्रशासन असू दे, प्रशासन कितीही याच्यामध्ये असू दे त्याला फाईट देणं आपलं काम किंवा एक पैसे दिले हे केले हा विषय कसं कोणाही त्याच्यामध्ये घेऊ नका। यामध्ये आता आम्ही बघितले परवा आता ते विषय नको आला तरीसुद्धा त्या 2 महिला आपल्याकडे आल्या, आम्हाला विनंती केली आम्ही उपाध्यक्षाला आम्हाला साहेबांनी सांगितले तर आता जे